नवी मुंबईच्या सीबीडी बेलापूर भागातील सेक्टर 8 आर्टिस्ट विलेज जवळील पारसिक डोंगराच्या परिसरात पावसाळ्यात ओसंडून वाहणाऱ्या धबधब्यांमुळे एक नैसर्गिक तलाव तयार झाला आहे। मात्र या परिसरात सिडकोच्या कार्यकाळात बांधण्यात आलेल्या धरणाखाली डेब्रिज माफियांकडून अनधिकृत रस्ता तयार करून मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकण्यात आला आहे। या अनधिकृत बांधकामामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडला असून कचऱ्याचा साठा होऊन परिसरात पाण्याचा निचरा होण्यात अडथळा निर्माण होत आहे। पावसाळ्यात या पाण्यामुळे आसपासच्या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। तसेच पारसिक डोंगराच्या पायथ्याशी अनधिकृतपणे मंदिरे बांधून जागा बळकावण्याचे प्रकार समोर येत आहेत। या मंदिरांना वीज आणि पाणी पुरवठा सुद्धा होत आहे। मंदिरासाठी जागा बळकावताना तेथील वृक्ष संपदेचे सुद्धा नुकसान होत असून सपाटीकरण करीत असताना डोंगर पोखरला जात आहे। या प्रकारामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या डेब्रिज माफियांनी झोपडपट्टी परिसरात मैदान तयार करण्याच्या नावाखाली सपाटीकरण सुरू केले आहे। मात्र या सर्व प्रकाराला राजकीय वरदहस्त मिळाल्याने महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन कारवाई करण्यास धजावत नाही। या डोंगरावर हजारो टन डेब्रिज टाकण्यात आले असून त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे। पावसाळ्यात या डोंगरात भूस्खलन होऊन मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नवी मुंबई नागरिक सहायता समितीचे सचिव आणि माहिती अधिकार व मानव अधिकार कार्यकर्ता दत्ता माने यांनी नवी मुंबई महानगरपालिका, सिडको, वन विभाग आणि पोलीस प्रशासनाने राजकीय दबावाला बळी न पडता तातडीने डेब्रिज माफियांवर आणि भूमाफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आता जे काही दाखवलं ते तुम्ही पाहिलं असेल की या पारसिक डोंगराच्या कुशीमध्ये अनेक लोकांनी इथे सामाजिक संस्था काढल्यात, धार्मिक संस्था काढल्यात आणि तिथे अनधिकृतपणे बांधकाम त्यांची सुरू आहे। एखाद दिवशी माळींसारखी घटना इथे घडू शकते 100%, कारण डोंगराच्या कडेकडेने त्याने ते डोंगर अक्षरशः पोखरून त्यांनी ते मंदिरं म्हणा किंवा काही लोकांनी अगदी फार्म हाऊस तयार केलेले आहेत। आणि त्याच्यापेक्षा आता त्याची कडी म्हणजे हे तुम्हाला जे मी आता दृश्य दाखवलं ते दृश्य आहे पूर्ण डेब्रिज वगैरे टाकलेलं आहे आणि राजकीय वरदहस्ताशिवाय आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाशिवाय हे शक्य नाही। याला ताबडतोब कुणीतरी आळा घातला पाहिजे, कुठेतरी याला प्रतिबंध केला पाहिजे आणि ही जबाबदारी ही प्रशासनाची आहे, पोलिसांची सुद्धा आहे। आपण साधा कचरा कुठे रस्त्यावर जर टाकला तर पोलीस किंवा प्रशासन आपल्यावर लगेच कारवाई करतं आणि एवढा टनोटन डेब्रिज ज्यावेळी इथे पडत होतं, इथं पाणी होतं, त्यावेळेस हे प्रशासन कुठे जातं की झोपेचं सोंग घेतंय। पावसाळ्यामध्ये अक्षरशः इथे पाणी जमा होतं आणि या पाणी जमा होण्यामुळे किंवा अन्य ह्या सगळ्या ज्या घटना होत आहेत याच्यामुळे अनेक दुर्घटना घडू शकतात। आणि हे भूमाफिया हा जो प्रकार आहे, हा डेब्रिज माफिया ही पहिली पायरी, दुसरी पायरी म्हणजे भूमाफिया। हे दोन माफिया आणि राजकीय माफिया यांच्या आशीर्वादाने आणि प्रशासनाच्या संगनमताने हे जे काही सुरू आहे त्याला ताबडतोब पायबंद घालावा। अन्यथा आम्हाला पण तुम्ही कुठेतरी अनधिकृत बांधकाम करण्याची परवानगी द्या, प्रत्येकाला परवानगी द्या, प्रत्येकाने परवानगी घ्यावी, अनधिकृतपणे बांधकाम बांधा। मग तुम्ही कशाला सांगता स्वच्छ नवी मुंबई, सुंदर नवी मुंबई? अरे इथे प्रत्यक्ष आत बघितलं जात नाही असं मला वाटतंय। हे कोण बघणार? ही कोणाची जबाबदारी आहे? तर नागरिकांनो, ही आपली सुद्धा जबाबदारी आहे। जर आपल्याला असले काही प्रकार कोणी दिसत असतील तर आपण त्वरित प्रशासनाबरोबर संपर्क साधावा आणि जर शक्य नसेल तर तुम्ही माझ्या नंबरला संपर्क साधू शकता। माझा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 8976023002। पुन्हा सांगतो 8976023002। धन्यवाद। स्वच्छ आणि सुंदर नवी मुंबईचे स्वप्न साकार करण्यासाठी या प्रकारांवर वेळीच कारवाई होणे गरजेचे आहे। प्रशासन आणि संबंधित विभाग याकडे कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। धुरी कांबळे, न्यूज RTR, CBD बेलापूर, नवी मुंबई।